नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता श्रावण चालू झाला आहे आणि आपले सण समारंभ पण भरपूर असतात. तर आता नागपंचमी जवळ आलेली आहे. तर नागपंचमीला प्रत्येकाच्याकडं वेगवेगळे असतात. काही-काही कोकण साईडला पातोळ्या करतात. परत आमच्या इकडं सातारा साईडला दिंडे म्हणून एक असतात, पुरणाचे दिंडे म्हणून असतात, ते करतात. तर आता आज आपण त्यातलाच एक रेसिपी बघणार आहे. तर आपण पातोळ्यांची रेसिपी बघणार आहे. पण मी तुम्हाला आज फणसाचे पातोळे कसे करायचे हळदीच्या पानातले ते मी दाखवणार आहे. तर आज आपण बघताना हळदीच्या पानातले फणसाचे पातोळे. त्यासाठी आता आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया. तर तिथं मी 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. मी खाऊन घेतलेला आहे नारळ. तुम्ही जर मिक्सरला बारीक वाटून घेतला तरी चालेल. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. फणसाचे हे मोठे तुकडे घेतलेले आहेत, जे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आणि त्याची पेस्ट घ्यायची करून. ती आपल्याला सारणात आणि ह्या पिठात घालायची म्हणून. आणि थोडेसे मी फणसाचे बारीक बारीक काप केलेले आहेत, जे आपण हे सारणात घालणार आहे, जेणेकरून आपल्याला खाताना तो दाताखाली लागेल यासाठी. आणि गूळ घेतलेला आपण. जर तुम्हाला गूळ नाही आवडत नसता तर तुम्ही साखर पण घेतली तरी चालेल, पण मला गूळ आवडतो म्हणून मी गूळ घेतलेला इथं. 1 वाटी गूळ घेतलेला बारीक बारीक वाटी घेतलेली मी. कारण का आपलं फणसाचे पण आपण घरी घालणार, त्यामुळे ते पण थोडे गोड आहेत, त्यामुळे ते बॅलन्सिंग व्हायला पाहिजे म्हणून मी आपण छोटी वाटी गूळ घेतलेला आहे. परत वेलची वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे मी इथं. आणि मला हळदीची पानं मिळाली होती, तर हळदीच्या पानातले पातोळे हे खूप छान लागतात. आपण उकडीचे मोदक केले ना, मोदकसुद्धा उकडताना आपण जर हळदीच्या पानात ठेवले तर त्याची टेस्ट एक वेगळी चांगली लागते. तर तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर तुम्ही वापरा, नाही तर आपल्या केळीची पानं जरी यूज केली तरी चालेल, पण हळदीच्या पानातले पातोळे खरंच छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तूप लागणार आहे आपल्याला. तर आता मी काय करणार आहे, पहिल्यांदा आपण सारण करून घेऊया. त्यासाठी मी आता कढई तापत ठेवतो. तर आता आपल्या एका साईडला कढई तापती, तोपर्यंत आपण काय करायचंय, एका मिक्सरच्या भांड्यात ना आपल्याला हे पूर्ण फणसाचे काप आहेत ना ते घ्यायचे आणि हे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची, त्याची प्युरी करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून ती सारणात पण घालायची आणि आपल्या ज्या पीठ जे आहे आपल्या तांदळाचं त्यात थोडीशी आपण मिक्स करणार आहे, जेणेकरून काय आपल्याला दोन्हीकडे फणसाची टेस्ट येईल. आता मी पहिल्यांदा हे मिक्सरला बारीक वाटून घेतो, मग आपण सारण करूया. तर आता मी त्या फणसाची जी चांगली अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता आपण काय करायचंय, कढई तापलेली आपली, त्यात आपण 1 चमचा तूप टाकायचे. तर आपलं तूप तापलेलं आहे, तर आपण त्यात खोबरं टाकून घेऊया. इथे 1 वाटी मी नारळाचं चव घेतलेलं आहे. त्यातच आपल्याला ही फणसाची जी पेस्ट केली ती पण टाकून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. हे सगळं बारीक गॅसवर आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे, गूळ सगळा विरघळत तोपर्यंत. तर आपलं आता सारण चांगलं परतत आलेलं आहे. तर आता परतत झाल्यानंतर आपण काय करायचंय, अगदी लास्ट टाइमला आपण हे बारीक जे काप केले फणसाचे ते टाकायचे. आज आज स्टार्टिंगला जर टाकले ते काय होतील, त्याचे गिजगे होतील, शिजतील सगळे आणि ते व्यवस्थित लागणार नाही. तर आता हे आपण चांगलं कोरडं करून घ्या सारण. त्यात आपण आता जायफळ वेलची पूड टाकून घेऊया. त्याचा एक मस्त स्मेल येतो. आता हे चांगलं सारण मी पूर्ण कोरडं करून घेतो. आता आपलं सारण झालेलं आहे व्यवस्थित, गोळा गोळा होते त्याचा पूर्ण. आता मी हे थंड करायला ठेवणार आहे पूर्ण. तर आता मी हे सारण आपलं थंड होत आहे, तो पण आपलं जे वरचं कोटिंग आहे ते कसं करायचं ना ते आपण बघूया. त्याचं आपण वरचं कोटिंगसाठी मी तांदळाचं पीठ आहे ना ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि आपण जे मगाशी फणसाचं जे वाटण केलं होतं, म्हणजे प्युरी जी केली होती, त्यातली थोडी प्युरी मी पाण्यात मिक्स केलेली आहे, 1-2-3 चमचे. आता हे पाणी पहिल्यांदा आपण यूज करणार आहे आणि मग बाकीचं पाणी यूज करणार आहे. आता आपण ह्यात मीठ घालून घेऊया पहिल्यांदा, चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर ही प्युरी जी आहे ही फर्स्ट टाइम ही टाकायची पहिली. मग उरलेलं त्याच्यात आपण पाणी टाकून आपण भजीला कसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे. अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळही करायचं नाही आपल्याला, जेणेकरून आपल्याला ते पानावर पसरवता येईल अशा पद्धतीने ते पीठ करायचं आहे. काही काही जण पातोळ्या करताना ना आधी उकड काढून घेतात त्याची, मोदकाला काढतो तशी, आणि ती मग पानावर थापून मग त्यात सारण भरून
तशा पण करतात. आणि काही काही जण हे असंच पीठ पातळ करतात आणि ते पीठ पानावर पसरून घेतात व्यवस्थित आणि मग ते उकडायला लावतात. तुम्ही आपलं पीठ भिजवून झालेलं आहे चांगलं. हे बघा, मी त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी ठेवली. अगदी घट्ट नाही, अगदी पातळही नाही. आपल्याला निदान ते चमच्याने लावून असं व्यवस्थित पसरता येईल अशा पद्धतीने मी ते पीठ भिजवून घेतलं. आता आपलं सारण पण तयार आहे, पीठ पण तयार आहे. तर आपण काय करूया, पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवूया आणि मग आपण त्या पातोळ्या लावायला सुरुवात करूया. आता आपण पातोळ्यांना कशा पद्धतीने भरायच्या त्या तुम्हाला सांगतो. काही काही जणांना तुम्हाला सांगितलंच मी, उकड काढून ते थापून त्यात सारण घालून करतात. आता मी काय केले, हे हळदीचं पान घेतलंय, त्याला तूप लावून घेतलेलं आहे पहिल्यांदा. आता आपण काय करायचं, हे बॅटर जे आहे सगळे एवढं थिक बॅटर करायचं आहे आपल्याला आणि ते आपण त्या पानावर पसरवून घ्यायचं सगळं. पूर्ण एक असं पातळ लेअर तयार करून घ्यायची पानावर, जेणेकरून काय होईल ते खाताना पण छान लागेल. एकसारखी सगळीकडनं पसरून घ्यायचं आपल्याला ते बॅटर. आता असं पूर्ण बॅटर पसरून घ्यायचंय आणि मग आपल्याला आता त्याच्यावर सारण टाकायचंय. सारण टाकताना आपल्याला कसं काय करायचंय, एका साईडला सारण टाकून घ्यायचंय, म्हणजे पूर्ण त्या साईडला टाकायचं नाही. आपण टाकताना सारण आपण एका साईडलाच टाकून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून काय होईल. आणि सारण टाकताना भरपूर टाकायचंय, कमी टाकायचं नाही, जेणेकरून काय होईल त्या सारणाचा गोडवा आपल्याला त्या पातोळीमध्ये खाताना लागला पाहिजे. पूर्ण काठापर्यंत असं सारण घालून घ्यायचंय. आणि मग आता काय करायचंय, हे जे पान आहे हे ह्याच्यावर पूर्ण पालतं टाकायचं असं, जेणेकरून ते करंजी कशी आपली असते तशा टाईपमध्ये ते होईल. आणि हे असंच पान आपण उकडायला लावणार आहे. तर आता मी अशा पद्धतीने सगळ्या पातोळ्या भरून घेतो, मग त्या व्यवस्थित उकडून घेतो, मग आपण त्या खाण्यासाठी सर्व करूया. तर आता मी ही पहिल्यांदा उकडायला लावतो. आता माझ्या सगळ्या पातोळ्या तयार करून झाल्या आहेत, मी आता उकडायला लावलेल्या आहेत. तर त्या आपल्या त्या चांगल्या व्यवस्थित उकडून झाल्यानंतर एक 5 मिनिटं थंड करून आपण त्या खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम अशा आपल्या हळदीच्या पानातल्या फणसाच्या पातोळ्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही नागपंचमीला किंवा इतर सणाच्या दिवशी तुम्ही प्रसादासाठी या नक्की करून बघा. खूप छान आहेत, करण्याला सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारे आहेत नैवेद्याला. जर तुमच्याकडे सगळं साहित्य अवेलेबल असेल तर तुम्ही पटकन करू शकता. जर तुम्हाला माझी ही फणसाच्या पातोळ्यांची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. जे माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. मला आशा आहे की तुम्हाला ही पातोळ्यांची रेसिपी खूप आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपण परत पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.